मतदानाआधीच्या पूर्वसंध्येला निलेश लंके आणि विखे समर्थक आपापसात भिडले। पारनेर तालुक्यातल्या वडझिरे गावात पेट्रोल पंपावर लंके आणि विखे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली। भाजपकडून पैसे वाटप होतोय असा आरोप लंके समर्थकांनी केला, तर आपली गाडी फोडल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदेंनी केला। लंके समर्थक आणि विखे समर्थकांनी एकमेकांवर हल्ला केल्यानं पारनेरमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही गटांकडून पारनेर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले। भाजपनं पैसे वाटतानाच्या व्हिडिओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केली, तर सुजय विखे पाटील यांनी मात्र आरोप फेटाळले। तालुकाध्यक्ष काय पेट्रोल पंपवर थांबत असल्यावर डायरेक्ट त्याच्या गाडीवर काच फोडली गेली आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्याचा आणि त्या व्यक्तीचा कुठेही कोरिलेशन नाहीये। मग तुम्ही गाडी ते डिक्की उघडली, गाडीमध्ये काही सापडलं तर विषय वेगळा आहे। आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत आणि त्याला कोरिलेट करायचा प्रयत्न केला जातो।